पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नवीन घरट तयार होतंय। एक एक काडी गोला होती। आता घर सजवायचं म्हणजे एवढी दमछाक होणारच ना। पण हे पाखरं कुणाच्या जाळ्यात अडकायला नको म्हणून काळजी घेतली पाहिजे। बघा बरं किती बेसावध आहे। कोण येतंय कोण जातंय काही खबर नाही यांना। काय घडतंय काय घडणार आहे नाही याची जाणीव। एकमेकात विसावले एक एकला जीव। नवीन जोडप्यांचं स्वागत आहे चंद्रविलास वाड्यावर। इथं कुठं घेऊन आला आहेस? अगं सांगतो की दम धर जरा। नाही नाही मी अजिबात इथं थांबणार नाही। चल माघारी फिर। या वाड्याच्या हद्दीत बी फिरकायला नको। एकदा अडकलो ना परत सुटका नाही। अरे चल माघारी चल। काय माघारी माघारी करते? एवढ्या मेहनतीनं आणलंय तुला इथं। तू गप बस माझ्या संग चल गप गुमान। अरे अरे लेकरा असं करू नकोस। कशा पायी आणलंय ते तर सांग। कशाला? तुला म्हणलं नव्हतं का दिवसा ढवळ्या उजेडात दाखवतो तुला तुझ्या लाडक्या सुनेचे अनंत प्रताप। हा चल। तिच्यावर शंका घेणं बंद कर। शंका? मी शंका घेतो होय? म्हातारे तुला चल तू आज चल तुला कळल मी शंका घेतोय का काय करतो ते। चल ना। एकदा काशी बशी सुटून आले होते मी। आता हिम्मत होत नाही। नाही मला नाही थांबायचं इथं। तुला यायचं नाही ना मग इथनं हालायचं बी नाही। आता बघ कसं करतो खटक्या बोट जाग्यावर पलटी। तुझ्या सुनेला ना असं ओढतच घेऊन येतो। शशी शशी आत नको जाऊस। शशी सॉरी आता डोळा लागला जरा। महाजन अहो ही खिडकी ही उघडत नव्हती ना काल? बिबे बाहेर रे। ए बिबे बाहेर रे। हा मला माहिती तू आताच आहे इथं। बाहेर रे। या घोलप खानदानाची आबरू मातीत मिळवलेस। येते का बाहेर? अशी नाही ऐकायची। हिला ना फरफटतच बाहेर घेऊन येतो। बिबे बाहेर या। मला माहिती तू आताच आहे।
अजून वेळ गेलेली नाही. मी आत आलो ना तर परिणाम लय वाईट होतील. विवे, हे बघ बाहेर रे. लास्ट वॉर्निंग देतोय तुला. आपल्या घरातलाच मॅटर आहे, आपण आपलं मिटून घेऊ ना. ए ऐकलं का? बिबे, किती वेळ ठरवलं ना तुला माझ्यापासून लापता यायचं नाही. वहिनी वहिनी म्हणून कदर करतोय, नाहीतर बघ. ओ वहिनी, थांबा थांबा थांबा. हळूहळू. ए विभावरी, तुझा खरा चेहरा ना जगासमोर आणणारच आहे मी, कळलं का? लय आव आणतेस ना चांगुलपणाचा, आज बघ दाखवतोच. ए विभावरी, थांबा मी करतो. लवकर 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 करा. चला चला. तोंड शिवलं का काय हिचं? तुला वाढत येताना पाहिलंय मी. हा, पेशंटच्या नावाखाली लय उनाडक्या केलास तू. आज तुझी सगळी थेर बाहेर काढतो बघ. ए महाजन, ऐका विभा, लवकर 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 करा. चला चला. लवकर करा जरा. थांबा तुम्ही, फाटेल ते. अहो पण तुम्ही इथं नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं होतं आणि काय नाही ना, इथं जे काही चाललंय त्याच्यावरून कळलंय मला. चल, लय झालं तुझं आता. हो काय करताय तुम्ही? चल 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 थोडा चल. ऐका तुम्ही. काय ग हे गा, मी कवा धरणं इथं बोंबलतोय. हा, तुला हक्का मारतोय. कानात का शिसं बसलंय का तुझ्या? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे गा, हात सोडा माझा, मला त्रास होतोय. आणि तुझ्या वागण्यानं आम्हाला त्रास होतोय त्याचं काय? अहो कसे वागताय तुम्ही? ही काय वागायची पद्धत झाली का? ए महाजन, तू आम्हाला वागायचं शिकवणार का? तर आमच्या माणसावर डोळा तू ठेवणार, तिच्या भाबडेपणाचा फायदा तू घेणार आणि वर तू आम्हालाच अक्कल शिकवणार. अरे भोळ्या बाबड्या बायकांना फसवायची ना तुमची महाजनांची जुनी पद्धत आहे, आणि हिला पण हेच पाहिजे. जेव्हापासून नवरा गेलाय ना तेव्हापासून हेच धंदे सुरू आहेत. आज ह्या पेशंटच्या घरी, उद्या त्या पेशंटच्या घरी. तुझी यावसच काढतो मी. तर तुला असा रंग लावतो ना स्पेशल, अख्ख्या गावात चमकशील. ऐक. ओ काय करताय तुम्ही? तिला त्रास होतोय. अच्छा, म्हणजे यानं हात लावलं तर त्रास होत नाही आणि मी हात लावलं की त्रास होतो का?
काय करशील ग? केस करशील, जेलमध्ये पाठवशील, परत काय करायचं ते कर. तुझ्यासारख्या बायकांना आहे ना डांबूनच ठेवलं पाहिजे. तुझे सगळे हिशोब बाहेर काढतो मी आज. चल तुला दाखवतो. काय करता? सोडा तुम्ही. अहो, सांगतो, हात सोड. 35 वर्षापूर्वी तुझ्या तावडीतून सुटून पळाले होते मी. वाटलं नव्हतं पुन्हा आत पाऊल ठेवीन. पण आता तू माझ्या सुनेच्या जीवावर उठलायस. मी माझ्या सुनेच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. काय रे, हिनी घरची लाच काढली म्हणतो आणि हिचा हात धरून तू कुठली इज्जत कमावतोस? याद राख, परत हिचा हात धरलास तर. पाहिलं ना तुमचा मुलगा, त्याची काय लायकी बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही. हो, तुम्ही माझ्या लेकाची लायकी काढायची गरज नाही. तो आमचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ. आणि काय हो, तुम्ही एवढे शिकले सवरलेले ना, जरा काय रीतभात आहे का नाही तुम्हाला? जरा काय झालं की विभाला बोलवायचं, तिला भेटा यायचं. अशानं माझ्या लेकीची, माझ्या सुनेची बदनामी होती या गावात. जरा काय फिकीर आहे का नाही? पण नाही, तुम्हाला काय फरक पडणार आहे? तुम्ही 4 दिवस गावात येणार आणि जाणार मुंबईला निघून. माझी सून बदनाम होती या. मला माहितीये कशी आहे ती, पण अख्ख्या गावाचं तोंड बंद नाही ना करू शकत. कशा पाहिजे तिला सारखं सारखं बोलवतावं? तुम्हाला सांगितलं होतं ना तिचं नाव घ्यायचं नाही म्हणून. असल तुमच्या घरात आजार पण असल, पण गावात बाकीच्या बी नर्स आहेत ना, हॉस्पिटलला घेऊन जावा, डॉक्टरांना घरी बोलवा. एवढी एकच नर्स दिसते का तुम्हाला? आता ती इमानीत बरे काम करतेय, ग बसतेय, काय बोलत नाही आ? म्हणून तुम्ही तिला त्रास देणार काय? मी कधी त्रास दिलाय तिला? काहीतरी काय बोलताय तुम्ही? ए महाजन, बरोबर बोलते ती. काय नाही काय, त्या महाजनांच्या खानदानातल्या पुरुषांचा प्रॉब्लेमच आहे. जरा बाई दिसली लागले गुटुरगू करायला. हे महाजन याच्या बापासारखंच आहे. यांची नजर नुसत्या बाया हुडकत असती. त्यात आपली ही विभा दिसली त्याला, ही विधवा. याला वाटलं चांगली संधी गावलीये, ही विधवा आहे, कोण विचारणार आहे नाही का? काय ग तुम्ही म्हणता ना बायकांना पुरुषांची वाईट नजर कळते, मग याची नजर काय चष्म्यात अडकली होती का? आणि तू काय ग अक्कल गाण ठेवली होती का? हा, तुला काय वाटलं हा तुला बायको करून घेणार आहे? अगं हे असले पुरुष ना बायांना वापरतात आणि देतात सोडून. आणि तुमच्यासारख्या बायका जरा शिकला सवरलेला पुरुष दिसला की निघतात त्याच्या मागं साडे सावरून. भूक नाही, झोप नाही, नुसती धावती रात्री बेरात्री त्याच्या मागं. आणि आज जे काय मी पाहिले ना माझ्या डोळ्यांनी, असं वाटलं डोळे फोडून घ्यावेत. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर टेन्शन, पदर खाली आलेला आणि दोघं एकमेकांच्या मिठीत. म्हणजे आता काय बोलू, मला माझी लाज वाटायला लागली. थांबा, बस झालं. उगाच दुसऱ्यांच्या दारासमोर तमाशा नको. जे काय बोलायचं ते घरी जाऊन बोलूया आपण. तमाशा करायची घाणेरडी सवय लागली आहे ना. माझी घाणेरडी सवय? आणि तुला हे पुरुषांची सवय लागली त्याचं काय? अगं नामाने राहू नको. आणि हा बघ कसा बघतोय, इथं लांब उभं राहिलाय आणि आतमध्ये पार. बस बस. ओ, दुसऱ्याचं तोंड बंद व्हावं असं वाटत असेल ना, स्वतःचं वागणं सुधारावं माणसानं. चल का घरला.
आई आई थांबा ना आई आई माझं ऐकून तरी घ्या. ए बिबे, अगं जाऊ दे त्या म्हातारीला. हा काय करायचं, थांब आपण जाऊ डबल सीट माझ्या बाईकवर. नाही तशी मागची सीट रिकामीच असते माझ्या बाईकची. एवढ्याच आपल्याला चान्स भेटेल. अरे बापरे, म्हणजे बाईकवर बसायला भीती वाटते का? अच्छा, कारची सवय झाली नाही का तुला? मी एक काम करतो, ते बाईकवर ना असं चंद्रविलास असं लिहून घेतो, म्हणजे कसं तुला कम्फर्टेबल वाटेल नाही का? अरे चिडली का? ए वहिनी, ऐका, एवढं घरातलं माणूस थांबायला सांगते तरी थांबना. नाही म्हणजे अडचण काय? हा म्हणजे लाज वाटते काय आमच्या गाडीवर बसायला? नाही, आता हक्काचं माणूस सांगतंय मागं बस तरी बसायचं नाही. आणि मग लाडक्या पेशंटचा फोन आल्यावर कशी जाते का? मी आलेच करत. हां, आम्हाला पण चान्स दे कधीतरी. मी एक काम करतो, तू मागं बसलीस ना, गाडी एकदम हळूहळू चालवतो. तरी तुला भीती वाटली ना तर तू मला असं इथं खांद्याला धरायचं, म्हणजे माणूस पडत नसतं. हां, कळलं का? चल जाऊ बस. लाज वाटते काय गाडीवर बसायला? आणि त्या चंद्रविलासमध्ये अख्खी रात्र घालवली, तेव्हा कुठं गेली होती का लाज? तोंड सांभाळून बोला. तुमच्या नजरेत दोष आहे ना, म्हणून तुमचे विचार पण दूषित आहेत. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं ना, तसं आहे. नजर घाणेरडी, तसेच विचार पण घाणेरडी. हा, आता काय आमची नजर घाणेरडी आली आमच्या नजरेवर, म्हणजे आमची नजर घाणेरडी, आमचे विचार घाणेरडे. आणि त्या महाजनचं काय ग? त्याची नजर कशी आली तुझ्यावर? वाटेल ते बोलू नका. तुमच्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणाच आहे. जाऊ द्या मला. अगे, म्हणजे माझ्या नादी लागणं हे मूर्खपणा आहे, आणि त्या महाजनाच्या नादी लागते त्याचं काय? हा, जरा काय झालं का ते तुला लगेच फोन करून बोलून घेतो. आम्हाला काय समजत नाही का काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये? कशी काय बोललीस ग तू? मला तर कधी कधी वाटतं या चंद्रविलास मध्ये काहीतरी जादू आहे. सगळ्या घोलपांच्या बायका ना अशा गोचिड्यासारखं तिथे जाऊन चिकटतात. पण विवे, तू काळजी करू नको. म्हणजे तुझं पाऊल इकडे वळणार नाही याच्यासाठी बेस्ट आयडिया माझ्या डोक्यात. हा, तुझ्या पायात अशी बेडी अडकवतो ना, तुला उमऱ्या बाहेर पण येता यायचं नाही. म्हणजे आईला सांगतो हिला आपल्या घराची सून परत करून घेऊ, पण या टायमाला थोरली बर का? हा, मिसेस शशिकांत घोलप. आहा, काय मस्त वाटतं ऐकायला नाही का? लग्नाची तयारी करू. अगं थांब, अगं गावभर मिरवणूक काढू, दोघांची मस्त वाजत गाजत. हे बा, ततडा 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 ततडा. येते का? हा, तू आत्ता जे काही ऐकलंस बाहेर ते सगळं खोटं आहे. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. तुझं मिसअंडरस्टँडिंग होतंय. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? लोकांना जे काही बोलायचं असतं ते बोलतच असतात, पण तू गैरसमज नको करून घेऊस. तू एकदा स्वतःच्या मनाला विचार, बाबा असं करू शकतो का? ऐक, विभावरी आणि माझ्यामध्ये तसं कुठलंही नातं नाहीये. तुम्हाला दोघांना जेव्हा जेव्हा आजारपण येतात तेव्हाच ती इकडे येते. आमच्यामध्ये औषधं, गोळ्या, हॉस्पिटल्स हा विषय सोडलेच बाकी कुठलेच विषय आम्ही डिस्कस करत नाही. तुला तसं वाटायचं काही कारण नाहीये. आमच्या दोघांमध्ये तसं कुठलंही नातं नाहीये. मला माहितीये, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आय ट्रस्ट यू. पण ज्या पद्धतीने तुझ्यावर आरोप करत होते ना ते, त्याचा मला राग आला. मला खूप वाईट वाटलं त्याचं. बाबा, जेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यापेक्षा जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे. ऐक, लोकांना जे काही बोलायचंय ते बोलू देत. ते बोलण्यामागे त्यांचे उद्देश सुद्धा वेगवेगळे असतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या माणसावरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही. मी तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही बाबा.